फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। तोंडात टाकताच विरघळणारा रेस्टॉरंट स्टाईल मलाई पनीर कोफ्ता आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पाव किलो पनीर घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे। पनीर असं ड्राय हवंय, जास्त त्याच्यामध्ये पाणी नको आपल्याला, आणि बटाटे पण शक्यतो उकडून फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचे आणि मग त्याची साल काढायची, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा काही अंश राहत नाही। आता आपण पनीर आणि बटाटे खिसणीच्या सहाय्याने व्यवस्थित असे खिसून घेऊया। अशा प्रकारे आपलं पनीर जे आहे ते व्यवस्थित असं खिसून झालेलं आहे। आता आपण बटाटे पण याच्यामध्ये खिसून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 10 ते 12 बारीक चिरलेले मनुके घालून घेऊया आणि 7 ते 8 काजू बारीक कापून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। थोडी कोथिंबीर घालून घेऊया। अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊया आणि 1 चमचा मैदा घालून घेऊया आपण याच्यामध्ये बाइंडिंग साठी, आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। सर्वात शेवटी आपण मीठ घालणार आहोत, आधी मीठ घालून घ्यायचं नाहीये। हे सर्व असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। याचं व्यवस्थित असं आपलं बाइंडिंग होतं आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवायची गरज नाही। जर तुमचं मिश्रण जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर 1-1 चमचा वाढवा। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे कोफ्ते करून घेऊया। आता आपण आपल्याला हव्या त्या शेप मध्ये याचे कोफ्ते बनवून घेऊया। मी मीडियम साईजचे बनवते। इथे थोडासा मैदा घेतलेला आहे, जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर फक्त त्याच्यामध्ये बोटं तुम्ही डीप करा। व्यवस्थित असे मीडियम साईजचे आपण हे कोफ्ते बनवून घेऊया आणि हे कोफ्ते बनवल्यानंतरला आपण असे मैद्यामध्ये फक्त जस्ट असे घोळवून घ्यायचे, जास्त मैदा लावायचा नाही, आणि मैद्यामध्ये घोळवल्यानंतरला पुन्हा त्याच्यात एक्सेस जो मैदा असतो तो काढून घ्यायचा। अशाच प्रकारे आपण बाकीचे कोफ्ते पण तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपले कोफ्ते सगळे तयार करून झालेले आहेत। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे, कारण की आपण ते कोफ्ते जे आहेत ते तळणार आहोत ना, तर मग ते जास्त तेलकट नको व्हायला यासाठी। आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे मीडियम गॅसवरती। आपण सुरुवातीला आपण 1 कोफ्ता घालून बघायचा, तो तेलामध्ये कुठे फुटत वगैरे नाहीये ना। गॅस आपला लो टू मीडियम ठेवायचा आहे। 1-2 सेकंदानंतर आपण हलवून बघायचा कोफ्ता व्यवस्थित असा। आता हा जो आपला कोफ्ता आहे तेलामध्ये विरघळत नाहीये, म्हणजे फुटत नाहीये, याचा अर्थ आपला कोफ्ता व्यवस्थित असा बाइंडिंग झालेला आहे। आता आपण हा मीडियम गॅसवरती छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया। आपण त्याला केल्यानंतरला मैद्यामध्ये कोट केल्यामुळे तो फुटत नाही। शक्यतो ह्या पद्धतीने केला तर आपले कोफ्ते अजिबात फुटत नाही, योग्य प्रमाणात आहे हे। अशा पद्धतीने आपला हा गोल्डन ब्राऊन छान असा हा कोफ्ता तयार झालेला आहे। याच पद्धतीने बाकीचे कोफ्ते पण आपण तळून घेऊया। तर जस्ट असे आपण हलवायचे, ज्याने आपले कोफ्ते छान असे तळून निघतील। हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये हे कोफ्ते जे आहेत ते व्यवस्थित आपले तळून होतात। अशा पद्धतीने आपले हे कोफ्ते छान असे तळून झालेले आहे। आता आपण काढून घेऊया हे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे कोफ्ते पण तळून घेऊया। अशा पद्धतीने आपले सगळे कोफ्ते जे आहेत ते व्यवस्थित असे तळून झालेले आहेत। आपला एकही कोफ्ता कुठेही फुटलेला नाहीये। आता इथे एका पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घेणार आहे, त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। कांदे छान असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे। आता आपले कांदे छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, त्याच्यामध्ये मी 2 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया। हे पण व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, जेणेकरून आपले टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा लवकर शिजेल यासाठी। आता यामध्ये सेम आपण 1 मसाला वेलची घालून घेणार आहोत, 2 हिरवी वेलची घालणार आहोत, 2 लवंगा घालणार आहोत आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा घालणार आहोत। तसेच त्याच्यामध्ये आपण 2 काश्मीरी लाल मिरच्या घालणार आहोत, ज्याने आपल्या ग्रेव्हीला कलर छान येईल, आणि 7 ते 8 आपण काजू घालणार आहोत आणि 2 टेबलस्पून आपण मगज सीड घालणार आहोत। हा मसाला व्यवस्थित परतून असा शिजवून घ्यायचा आपण। यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे।
आपला मसाला सुद्धा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता आपण हा थंड होऊन देऊया आणि मग मिक्सर मधून बारीक करून घेऊया. आता आपण जो मसाला भाजून ठेवलेला होता तो मी व्यवस्थित असा मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे. एक अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याने मी व्यवस्थित ते बारीक करून घेतलेलं आहे. आता हा मसाला जो आहे तो आपण चाळणीने व्यवस्थित गाळून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये काही मोठे कण असतील तर ते निघून जातील आणि आपली ग्रेव्ही छान अशी मलाईदार स्मूथ होईल. इथे मी असा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही चाळण घ्यायची आहे आपली आणि त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी आपण गाळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली ग्रेव्ही पूर्ण अशी गाळून झालेली आहे. त्याच्यामध्ये असं काही खड्या मसाल्यांचा, आल्याचा वगैरे जो चोथा आलेला आहे तो आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे, मगाशी ज्याच्यामध्ये मसाला भाजला ती त्याच्यामध्ये 1 चमचा मी बटर घालते आहे आणि 1 पळी तेल घालते आहे आणि आता त्याच्यामध्ये फोडणीसाठी 1 तेजपान घालते आहे आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया. तुमच्याकडे जर शहाजिरे असतील तर ते घातले तरी सुद्धा चालू शकतात. व्यवस्थित अशी फोडणी करून घ्यायची आपण याची. आता आपले जिरे छान असे फुलायला लागलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली होती ती सर्व घालून घेऊया. आता या ग्रेव्हीमध्ये आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालतो आहे. ही जास्त तिखट नसते, फक्त कलरसाठी. आणि पाव चमचा आपण हळद घालतो आहे. आता हे मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. ग्रेव्हीला छान असा आपला कलर आलेला आहे. एक 4 ते 5 मिनिटं फक्त आपण हिला व्यवस्थित अशी शिजवून घेऊया, कारण की मसाले आपण ऑलरेडी भाजून शिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे आता यामध्ये आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे गरम मसाला असेल तुम्ही गरम मसाला घातला तरी चालू शकतं. आणि आता आपण याच्यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम घालून घेणार आहे. ही अमूलची फ्रेश क्रीम आहे, ती आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. क्रीम तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही अजून 1 ते 2 चमचे वाढवू शकता. आपली ग्रेव्ही छान अशी क्रीमी झालेली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून घालूया. ही ग्रेव्ही जास्त पातळ नसते, अशी घट्टसरच असते. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपली ग्रेव्ही व्यवस्थित झालेली आहे आणि ही ग्रेव्ही आणि कोफ्ते एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण काही कोफ्ते ठेवून घेऊया आणि त्यावरती ही ग्रेव्ही जी आहे ती आपण घालून घेऊया. कोफ्ते आपण ग्रेव्हीमध्ये सर्व करतानाच घालायचे आहेत, आधी घालायची नाही. अशा पद्धतीने आपण हे कोफ्ते सर्व करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी आपण फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे आवडीप्रमाणे आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आपण भुरभुरवून घेऊया. अतिशय सुंदर अशी आपली ही रेसिपी झालेली आहे, मलाई पनीर कोफ्ते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.